देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिनांक 12 जानेवारी रोजी नाशिक दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी सर्वात प्रथम नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये वारकरी आणि संत कुटुंबातील वंशज यांच्याशी संवाद साधला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात जाऊन भगवान श्रीरामाचं मनोभावे दर्शन घेतलं। यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमोर अभंग आणि भावार्थ रामायणातील 8व्या अध्यायाचं श्लोकांचं, ज्यामध्ये प्रभू श्रीराम यांचा नाशिकमधील वास्तव्याचा उल्लेख आहे, याचं वाचन करण्यात आलं। मंदिर परिसरामध्ये उपस्थित महंत, वारकरी आणि संत कुटुंबातील वंशज यांच्याशी प्रधानमंत्री महोदयांनी संवाद साधला। काही काळ त्यांच्या सोबतही त्यांनी घालवला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काळाराम मंदिरात विधिवत पूजा व आरती झाली। यानंतर मंदिर संस्थानचे मुख्य महंत व विश्वस्त यांच्यातर्फे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा भगवान श्रीरामाची चांदीची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। काळाराम मंदिराचे मुख्य महंत आचार्य महामंडलेश्वर सुधीरदासजी महाराज, श्री काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त धनंजय पुजारी, मंगेश पुजारी, नरेश पुजारी, मंदार जानोरकर, एकनाथ कुलकर्णी, पंडित प्रणव पुजारी, अद्वै पुजारी तसेच वारकरी आणि संत परिवारातील मान्यवर यावेळी उपस्थित होते। मंदिर परिसरात असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। स्टार 24 फास्ट न्यूज साठी लक्ष्मीकांत शिंदे सह मोहन सहाणे, पंचवटी, नाशिक।